चालू केलं का? हो. जीव ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस त्याचा मृत्यू पण ठरलेला असतो, बरोबर आहे ना? पण ज्यावेळेस तो जन्माला येतो त्यावेळेस एवढंच का, ज्यावेळेस तो जन्माला येतो त्यावेळेस त्याचं नक्षत्र बघायला सांगितलेलं, कोणत्या नक्षत्रावर जन्माला आला, आणि गेल्यानंतर सुद्धा कोणत्या नक्षत्रावरती त्याचं मरण झालं हे पण बघावं लागतं, आणि कोणत्या नक्षत्रावर त्याचं लग्न झालंय हे पण बघावं लागतं. मग त्याला जन्म मृत्यू विवाह करताना नक्षत्र बघूनच लग्न करावं लागतं. त्याला ताराबळ, चंद्रबळ, नक्षत्रबळ लागतं, आणि त्याच्यानुसारच त्याचा विधी करून त्याचा जन्म मृत्यू विवाह ठरवावा लागतो. मग शास्त्र काय सांगतं, गेलेली व्यक्ती आहे ती आजाराने, व्याधीने, पिढेने, संकटाने जाते, त्यावेळेस ती शक्यतो त्रिपात किंवा पंचक नक्षत्रामध्ये जाते, आणि तद्दोष परिहारार्थम एक तर स्मशानामध्ये जाऊन पुत्तल विधी करायला सांगितलाय. त्या नक्षत्रावरती अग्नी द्यायचा असेल तर, आणि त्या नक्षत्रावरती जर मरण झालेलं असेल तर 11व्या दिवशी नदीच्या काठी अथवा घराच्या बाहेर त्याची विधिवत शास्त्रोक्त पद्धतीनं शांती, त्रिपात शांती केली गेली पाहिजे. आपल्या हिंदू धर्मामध्ये असा नियम आहे की जीव ज्यावेळेस एकटा पडतो त्यावेळेस त्या जीवाला नातेवाईकच त्याला साथ देऊन त्याला परत त्याचा संसार उभा करतात. इतर धर्मामध्ये तसं होत नाही, आणि आपल्याकडे वंश परंपरा आहे. आपल्या धर्माला वंश परंपरेचं फार महत्त्व आहे. एखाद्या वंशामध्ये एखादा जीव एक श्रेष्ठ जन्माला येतो, एक कनिष्ठ जन्माला येतो, पण त्या जीवाचं पुढं काय येतं, फक्त पुण्यच येतं. मग त्या पुण्य अनुषंगाने जी व्यक्ती गेलेली असती ती व्यक्ती परत जन्माला येत असते, असं शास्त्राचा नियम आहे आपल्या. पण त्या जीवाला आकार उकार नसतो. ती स्त्री पण होऊ शकते, पुरुष पण होऊ शकते, आत्म्याला आकार उकार नसतो. पण ती जीव जन्म घेताना त्या जन्मासोबत तिच्या आधी, व्याधी, पीडा, संकट त्याच्यासोबत आलं नाही पाहिजे. त्याला शुद्धता आली पाहिजे, आणि त्या शुद्धता येण्यासाठी त्या आपण आपल्या समाजामध्ये वातावरण असं निर्माण झालेलं असतं, गेलेली व्यक्ती कोणत्या व्याधीने गेलेली हे समाजामध्ये त्याचा परिणाम झालेला असतो. आपल्या कुटुंबावरती, समाजावरती कोणत्या व्याधीने गेली, मग त्या व्याधीचं निराकरण काय केलेलं आहे आपण, तर तद्दोष परिहारार्थ त्रिपात शांती केली आहे. त्यानंतर 14व्या दिवशी उदक शांती पण करतात काही लोक. मग उदक शांती करून त्या घराला एक प्रकारे शुद्धी देतात, आणि शुद्धी दिलं जसं खुरपणी केल्यानंतर त्या जागेची शुद्धी होती आणि पीक चांगलं येतं, तसंच ह्या सुद्धा ह्याचं खुरपणी केली एक प्रकारे आपण, आणि त्या शुद्धी दिली. म्हणून हिंदू धर्मामध्ये सुद्धा सांगितलं की हा कोणत्या वंशातनं जन्माला आलेला हे त्याचा वंश राहतो, आणि आपल्याकडे वंश कुळगोत्राला किंमत आहे. त्यामुळे आपण त्या ठिकाणी काय करत असतो, तर त्याची विधिवत 11व्या दिवशी नदीकाठी अथवा घराच्या बाहेर त्याची त्रिपात शांती करून त्या कर्त्या पुरुषाला, म्हणजे बसलेला जो पुरुष आहे, स्त्री आहे, त्याला त्या पाण्याने स्नान घालत असतो. याच्यावरती ज्या देवता मांडलेल्या आहेत, वसु, वरुण, आहिर्बुद्ध, ह्या देवाचा अभिमंत्रित करून पाणी, त्या पाण्याने कर्त्या पुरुषाला, घरातल्या माणसाला त्याने स्नान घालून त्याची आपण शुद्धी करत असतो, असा त्याचा नियम आहे. आणि परत तो बलवान होतो, आरोग्यवान, धनवान, संपत्तीवान, कीर्तिवान, यशोवान, मेधावान होतो, आणि परत त्याचा वंश वाढत राहतो. आणि कोणत्या वंशातनं आलाय, त्याने काय कीर्ती केली हे त्याचं सदैव जागृत राहतो. त्यासाठी या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. गेलेल्या आत्म्याला गती द्यावी लागते, आणि त्याला जर गती दिली तर तो पुढे येऊन परत कोणत्याही कुळाला त्रास देत नाही, असा आपल्या धर्माचा नियम आहे. त्यासाठी आपण करतो, बरोबर ना? गेलेली व्यक्ती आपल्याला त्याच्या अवगुणामुळे किंवा चांगल्या गुणामुळे आठवतच असते, बरोबर आहे ना? त्याचे चांगले गुण पुढे आले पाहिजे, त्याच्या अवगुण नष्ट झाले पाहिजे. अवगुण म्हणजे काय, आधी, व्याधी, पीडा, संकट, त्रास, हे पुढच्या पिढीला आपल्याला जरी सांगितलं तरी आपल्याला त्या क्षणाला लक्षात असतं की तत्प्रित्यर्थ आपण शांती करून ब्राह्मणाला दान केलेलं आहे, असा त्याचा अर्थ होतो.